पुराण कथेनुसार पार्वती मातेनं शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर उपवास केला. तिच्या श्रद्धा व निष्ठेमुळे भगवान शंकर तिला पतिरूपाने लाभले. म्हणून या दिवशी स्त्रिया शिवपार्वतीची पूजा करतात आणि सुखी वैवाहिक जीवन व अखंड सौभाग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी कन्या ही पूजा योग्य विवाह योग येण्यासाठी करतात. हे व्रत आपल्याला सांगतं की खऱ्या श्रद्धेनं केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. शिव आणि पार्वती यांचं नातं हे समानतेचं प्रतीक आहे. शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाहीत. त्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर म्हटलं जातं. पार्वतीचं शिवांवरचं प्रेम म्हणजे अखंड श्रद्धा आणि निष्ठा आणि शिवांचं पार्वतीवरचं प्रेम म्हणजे स्वीकार आणि आदर. त्यांचं नातं आपल्याला सांगतं की संसार सुखाचा होण्यासाठी आदर, विश्वास आणि निष्ठा हेच खरे आधार आहेत. त्यामुळे शिव-पार्वतीचं नातं हे दैवी प्रेमाचं आणि आदर्श पती-पत्नीचं प्रतीक आहे. हरतालिका व्रत म्हणजे केवळ उपवास नसून तो श्रद्धा, संयम आणि निष्ठेचा उत्सव आहे. या दिवशी केलेल्या प्रार्थना पती-पत्नीचं नातं मजबूत करतात आणि कुटुंबात आनंद टिकवतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीसाठी हरतालिका व्रताचं विशेष महत्त्व आहे.